हे बेटी बचाव बेटी पढाओ याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने हे 1,00,000 रुपये शेवटी त्यांच्या हातात देता, काय करता? म्हणजे तिकडे आमच्याकडं पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी पहिली फी भरा, पहिले पैसे आले तरच, नाही तर हा तुमचा दाखला हातात घ्या, अशा पद्धतीचं वर्तणूक शाळावाल्यांकडून केली जाते. पण असं नाही वाटलं की शाळा सुरू करणं धोकेदायक आहे? फार्मसी केलंय, मेडिकल शॉप आहे, म्हणजे उत्पन्न चालू आहे, आणि मग हे रिस्क उद्याच्याला मुलं नाही आली किंवा शाळा नाही चालली तर मग कसं होणार? असं काय? ज्यावेळेला ती मुलगी आमच्याकडे KGच्या वर्गात ॲडमिशन घेते ना, तिची जी स्कूलची फी त्यापैकी ठराविक रक्कम आम्ही त्या मुलीच्या नावावर फिक्स डिपॉझिट करतो. तुम्ही जसं सांगितलं की मुलीचा टक्का वाढला, जी तुम्ही योजना आखली मुलींसाठीची, आज जेव्हा ह्या मुली शिकतात तेव्हा त्यांना पाहून काय वाटतं? आम्ही आता आमची मुलं शाळेत जातात, शिक्षक सांगतात हा विषयात हा मुलगा कच्चा आहे. अरे कच्चा आहे तर तुम्हाला शाळेत आम्ही फी कशाची भरली आहे? आम्ही शाळेत त्यासाठी तो पक्का व्हावा याच्यासाठीच पाठवला. आम्हाला जर घरी शिकवता येत असतं, आम्ही आमचे कामधंदे सोडून त्याला शिकवत बसायचं का? आमच्या स्कूलमध्ये एक विद्यार्थी KGच्या वर्गात शिकत होता. बरं. KGच्या वर्गात शिकत असताना त्याची स्कूल सुटल्यानंतर तो त्याच्या आत्याच्या घरी गेला. बरं. म्हणजे स्कूल सुटून तो घरी गेला आणि त्या आत्याच्या घरी त्या विद्यार्थ्याच्या अंगावर एक लोखंडी रॅक पडली आणि तो विद्यार्थी त्याच्यामध्ये एक्सपायर झाला. नमस्कार मित्रांनो, विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये आकाश गुंदावले मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, विजेता कॉर्नर या पॉडकास्टमध्ये आपण समाजामधल्या रिअल हिरोजला इथं बोलवतो. त्यांचं जो जीवनपट आहे तो इथं उलगडण्याचा प्रयत्न करतो आणि याच्यातून खूप साऱ्या लोकांना प्रेरणा मिळते, जगण्याची उमेद मिळते. असेच आज आपल्याकडे एक रिअल हिरो आमंत्रित करण्यात आले. त्यांचं नाव आहे बबनराव घोरपडे, जे विद्यादानाचं काम करतायत आणि खूप साऱ्या लोकांना साक्षर घडवून, त्याचबरोबर खूप सारे नेते मंडळी आवाज देत असतात की बेटी बचाओ बेटी पढाओ, असं बरंचसं काही आपण ऐकत असतो. पण एक सुज्ञ नागरिक म्हणून आपण किती त्याच्यात पार्टिसिपेंट करतो हा मोठा प्रश्नच आहे. पण बबनराव घोरपडे ह्या रिअल हिरोनी त्याच्या जीवनामध्ये मुलींना तर शिक्षण दिलंच आहे, त्याचबरोबर खेडेगावामध्ये स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल स्थापन करून मुलींना तर शिक्षण देत आहेत, मुलांनाही शिक्षण देत आहेत. आणि शिक्षण 10वी 12वी पर्यंत झाल्यानंतर जेव्हा मुलगी बाहेर पडते तेव्हा बेटी पढाओ बेटी बचाओ या शीर्षकाचं मान राखत मुलींना शिक्षणही मिळावं, पालकांचा उत्साही कायम राहावा म्हणून मुलींकडून जी फी घेतली जाते त्यातली 50% फी त्यांच्या नावाने FD केली जाते. आणि जेव्हा ती 10वी शिक्षण पूर्ण करते तेव्हा ते 50% पैसे त्या मुलीला पुढच्या शिक्षणासाठी ट्रान्सफर केले जातात. मित्रांनो, हे खूपच महत्त्वपूर्ण काम आहे. फक्त एखादी गोष्ट ऐकणं बोलणं फार सोपं आहे, पण करणं तितकंच अवघड आहे. बबनराव घोरपडे सरांनी हे करून दाखवून एक नवीन आदर्श सगळ्यांसाठीच आपल्यासाठी निर्माण केलेला आहे. आजपर्यंत त्यांनी साधारणपणे 986 मुलींच्या नावे FD केलेली आहे आणि ती त्यांना सुपूर्द करण्याचा जिम्मा सुद्धा घेतलेला आहे. अशा या रिअल हिरोला आपण या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. तर पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. खूप साऱ्या प्रेरणादायक गोष्टी त्यांच्या जीवनपटातून आपल्याला उलगडणार आहेत आणि कदाचित त्या प्रेरणा ठरणार आहेत आपल्यासाठी, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आयुष्यासाठी. सो नमस्कार बबनराव सर. नमस्ते सर. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इकडे आलात त्याबद्दल मनापासून तुमचं सहर्ष स्वागत. धन्यवाद सर. आपण सुरुवात करूयात तुमच्या लहानपणापासून, की तुमचं शिक्षण काय झालं किंवा तुमच्या आईवडिलांबद्दल आणि तुमचं शिक्षण झाल्यानंतर तुम्ही काय व्यवसाय वगैरे केले हे थोडक्यात आम्हाला सांगा. सर, माझं मूळ गाव निर्मळ पिंपरीमध्ये आमचा वंश परंपरागत शेतीचा व्यवसाय. त्यानंतर मी D फार्मसीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर गणेशनगर सहकारी साखर कारखान्यात तिथं माझं स्वतःचं मेडिकल स्टोअर सुरू केलं. बरं. गेल्या 40 वर्षापासून मी ते मेडिकल स्टोअर चालवतो. म्हणजे 1986 साली ते मेडिकल स्टोअरची स्थापना आहे. बरं. मेडिकल स्टोअर चालवत असतानाच मुलांच्या शिक्षणाचा थोडासा प्रश्न होता. त्यांना शाळेपासून 20-25 किलोमीटर शाळेमध्ये दुसऱ्या पाठवावं लागत होतं. म्हणून आम्ही आमचा एक विचार करून आमचं स्वतःचं स्कूल सुरू केलं. म्हणजे तुम्ही फार्मसी शॉप असताना सुद्धा शाळा सुरू करण्याचा जो विचार आहे, मुलांना शिक्षण किंवा शाळा लांब आहे आणि मुलांना शिक्षण मिळत नाही हे तुम्ही केलं म्हणे. हा, म्हणजे फक्त तो माझा एकट्याचाच प्रॉब्लेम नव्हता, आमच्या परिसरातल्या असंख्य लोकांचा तो प्रॉब्लेम होता. बरं. त्याच्यामुळे सगळ्यांसाठी एक काहीतरी चांगली गोष्ट होईल म्हणून आम्ही ते स्कूल सुरू केलं.
बरं बरं बरं, असं नाही वाटलं की शाळा सुरू करणं धोकेदायक आहे? फार्मसी केलंय, मेडिकल शॉप आहे, म्हणजे उत्पन्न चालू आहे, आणि मग हे रिस्क उद्याच्याला मुलं नाही आली किंवा शाळा नाही चालली तर मग कसं होणार, असं काय विचार? नाही सर, असा विचार माझ्या मनात कधीच आला नाही. आम्ही ज्या ध्येयाने, ज्या इच्छेने ते स्कूल सुरू केलं होतं, की जी आमच्या मनामध्ये भावना होती, कमीत कमी फीमध्ये विद्यार्थी शिक्षण घेतलं पाहिजे, त्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, आणि ती गोष्ट साध्य पण झाली. तसं आमच्यावर काही स्कूल सुरू करून बंद करणे वगैरे असं काही विषय आला नाही कधी. असं कधी वाटलं का की हे शाळा जे सुरू करतोय की हे होऊ शकणार नाही माझ्याकडून, किंवा होईल का नाही, असे काही प्रश्न निर्माण नाही झाले सर, का? असं माझ्या मनात कधीच आलं नाही. बरं, या कसं काय, म्हणजे भीती तर प्रत्येकाला वाटते. मी जेव्हा व्यवसाय सुरू केला किंवा कोणी काही करत असेल तेव्हा त्याला भीती वाटते की मी जे करतोय ते बरोबर करतोय का चूक करतोय, किंवा हे फेल तर होणार नाही ना, अशी भीती प्रत्येकात असते. तुमच्यात ही भीती नसण्याचं काय कारण आहे? सर, असं नाही वाटणं. मला माझ्या व्यवसायाचा म्हणजे मेडिकल दुकानाचा 35-40 वर्षाचा अनुभव होता, आणि माझ्या मनाची एक ठाम भूमिका होती की मी करून दाखवणार, मी करणार. त्याच्यामुळे माझ्या मनात ती भीती कधीच आली नाही. तुमचा जो निर्धार होता तो एकदम पक्का होता की आर या पार करणार, तर हे करणारच, असं ते होतं. हो. तर शाळा स्थापन करताना काय माहिती होती तुमच्याकडे, किंवा कुठून माहिती मिळाली, किंवा रजिस्ट्रेशन किंवा जे काय इम्पॅनलमेंट असतं ते कसं काय करायचं काय? सर, मी 2003 साली स्कूल सुरू केली, हां. परंतु आमच्या स्कूलला मान्यता 2009 साली मिळाली. बर, म्हणजे शाळा तुम्ही इनलिगली सुरू केली थोडक्यात? इनलिगली सुरू केली, म्हणजे जोपर्यंत RT ॲक्ट 2009 अस्तित्वात आला नव्हता ना, हां हां. तोपर्यंत कुणी बी खाजगी शाळा सुरू करत होतं आणि त्याचं रजिस्ट्रेशन करून घेऊ शकत होतं. मग त्याच्यानंतर तुम्हाला परमिशन? त्याच्यानंतर 2009 साली राधाकृष्ण विखे पाटील शिक्षण मंत्री झाले. त्याच्यानंतर मग आम्ही प्रस्ताव दाखल केला आणि त्याच्यानंतर आम्हाला मान्यता मिळाली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की राधाकृष्ण विखे पाटील आमचे रिलेटिव्ह आहे. बरं बरं. त्याच्यामुळं त्यांची जी प्रवर एज्युकेशन शिक्षण संस्था आहे त्यांच्याकडनं मला पाहिजे ती माहिती उपलब्ध होत होती, आणि त्यांच्याकडनं मला पाहिजे ते सहकार्य मिळत होतं. म्हणजे जर तुम्ही दिशा ठरवली हो, तर मार्ग दाखवणारे कोणीही भेटतात किंवा माहिती देणारे कोणीही भेटतात. कारण 11 जानेवारी 2003 रोजी नामदार विखे पाटलांनीच आमच्या स्कूलचं ओपनिंग केलं होतं. बरं बरं बरं. हे आता प्रायव्हेट शाळा सुरू करायची म्हणजे त्याचे खर्च आले, खेडेपाड्यातली लोक म्हटल्यानंतर फी देणार कसे, किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती, तसं पाहता शिक्षण घ्यायचं म्हणलं की ते फी आणि याच्यामुळं थोडंसं पालकही संघर्षच करतात, जे काही रुरल भागातली लोक आहेत ते. तर तुम्ही हे फी स्ट्रक्चर वगैरे कसं काय ठरवलं किंवा कसं काय बनवलं? सर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का पहिल्या दिवसापासून आमची स्कूलची स्ट्रेंथ जी आहे, विद्यार्थी संख्या आहे, ती खूप मोठ्या प्रमाणात होती. म्हणजे ज्यावेळेला आमची प्री प्रायमरीचे वर्ग सुरू होते त्यावेळेला आमच्याकडे 100 विद्यार्थी होते. बरं. त्याच्यामुळं आम्हाला त्या म्हणजे पैशाचा किंवा फीचा किंवा इकॉनॉमिक तसा काही प्रॉब्लेम नव्हता. विद्यार्थ्याकडून जी 2000-4000 रुपये फी जमा होती त्यावर आमचं खर्च भागत होता. कारण आम्ही आमचं स्कूल एकाच वेळेला जी म्हणजे 12वीपर्यंत सुरू केलं नाही. आम्ही नैसर्गिक वाढीने फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ करत ही नैसर्गिक वाढीने स्कूल वाढवलं. जसं आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरची गरज पडली त्याप्रमाणे आम्ही खर्च करून ते डेव्हलप केलं. बरं. त्याच्यामुळे एक खर्चाचा काही फार विषय नव्हता. आणि राहिलं शासन मान्यतेचं तर नामदार साहेबांमुळे आम्हाला त्या पण गोष्टीचा फार त्रास झाला असं काही नाही. बरं बरं बरं. आता ही जी फी ठरवली जाते, आता पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी तरी लोक नोकरदार आहेत, एक कंटिन्यू उत्पन्न मिळतंय त्यांना, पण शेतकरी म्हटलं की मग ते पिकावरती उत्पन्न किंवा बऱ्याचशा गोष्टी. तर फी स्ट्रक्चर बनवताना तुम्ही कशा पद्धतीने काळजी घेता किंवा कसं करता ते? सर, मी सुद्धा एक शेतकरीच आहे. माझं शेतकरी कुटुंबामधूनच शिक्षण झालेलं आहे. त्याच्यामुळं मी पण शेतकऱ्यांच्या समस्या अडचणी समजून घेणारा माणूस आहे. म्हणजे कोणताही शेतकरी मुद्दाम स्वतःहून शाळेची फी थकवत नाही. त्याची जशी आर्थिक परिस्थिती असेल त्या पद्धतीनं तो फी पेड करतो. आणि आमच्या स्कूलची फी तशी मुळातच कमी. KGच्या वर्गाची फी 10,000, 10वीच्या वर्गाची 20,000, बाकीच्या वर्गाची सगळी याच्या दरम्यान फी 10 ते 20च्या दरम्यान सगळे आमच्या स्कूलची फी. बरं. त्याच्यामुळे एवढी फी, इतकी फी भरणं काही पालकांना फार अवघड जातं असं काही नाही. आणि ती आम्ही काय आमचं असं एकाच दिवशी भरली पाहिजे, ती एकाच टप्प्यात भरली पाहिजे तर असं काही नाही. पालकाकडे जसे पैसे येतील तसे भरले तरी आम्ही त्याचे पैसे फीच्या स्वरूपात स्वीकारतो. ग्रेट. हे फार चांगली गोष्ट. नाही तर मग इकडे आमच्याकडं पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी पहिली फी भरा, पहिले पैसे आले तरच, नाही तर हा तुमचा दाखला हातात घ्या, अशा पद्धतीचं वर्तणूक शाळावाल्यांकडून केली जाते.
नाही, तशी वागणूक आम्ही पेरेंट्सला कधीच देत नाही. ओके. किंवा वेळेवर फी नाही आली तर मुलाला बाहेर बसवणे किंवा नाही, त्याला थोडासा त्रास देणं असंही सर ते शिक्षण खात्याच्या नियमात ती गोष्टच बसत नाही बरं. का तुम्ही विद्यार्थ्याला बाहेर बसवा का किंवा त्याला पनिशमेंट करा. फीमुळे कसल्या प्रकारचं तुम्ही ते तसं करू शकत नाही. बरं, आता हे सगळं एवढं छोटीशी फी किंवा एवढं स्ट्रगल, संघर्ष, आणि त्यात हे मला वाटतं नरेंद्र मोदीजी म्हटले होते की बेटी बचाओ बेटी पढाओ, हे वाक्य ऐकल्यानंतर काय अशी प्रेरणा होती यातून की मुलींसाठी काहीतरी केलं पाहिजे? हे कसं काय सुचलं की बाबा आपण मुलींच्या भविष्यासाठी काही पैसे पण आपल्याकडून हे करू शकतो? एक तर पैसेच कमी घेत आहे हो, आणि त्यातनं काही पैसे काढून त्याच्या नावाने मुलीच्या नावाने एफडी करताय, शेवटी 10वीला पास झाल्यानंतर मुलीच्या त्या हातात पण देत आहे. तर हे कल्पना कशी सुचली किंवा बेटी बचाओ बेटी पढाओ हे ऐकल्यानंतर काय विचार आले? सर 2014-15 साली आमच्या शाळेची जी 10वीची पहिली बॅच बाहेर पडली, त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की आपल्या स्कूलमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या फार कमी आहे. ती वाढवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजेत. आणि त्यातच 22 जानेवारी 2015 रोजी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी यांनी पानिपत राजस्थान येथून बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना सुरुवात केली. ती गोष्ट थोडीशी माझ्या वाचण्यात आली किंवा मला बी त्या गोष्टीनं थोडंसं प्रेरणा मिळाली का आपण सुद्धा ह्या उपक्रमाला, ह्या अभियानाला थोडासा हातभार लावला पाहिजेत. म्हणून मग आम्ही ती योजना सुरू केली. काय भावना होते ते करताना, म्हणजे काय होईल आणि असं वाटलं तुम्हाला? त्यामुळं मुलींच्या शिक्षणाचा शाळेमधला जो टक्का आहे, जे पर्सेंटेज आहे, ते वाढेल असं मला वाटलं. जर आपण ही योजना सुरू केली तर मुलींचं शिक्षण जे पैशाअभावी मध्येच खंडित होतं किंवा पालक फी भरत नाही, तर कमीत कमी 1 लाख रुपयाच्या आशेने तरी तो पालक त्या मुलीला शाळेत शिकवत, अशी पण माझ्या मनात थोडीशी भावना होती. खूपच छान. बघा, मुलीला आपल्याकडे आजही परकीय धन मानलं जातं किंवा पराया धन मानलं जात आहे आणि मग त्यामुळं मुलींवरती जास्त शिक्षणाला खर्च करण्याऐवजी मुलांवरती शिक्षण करूयात. शेवटी मुलगी काही दुसऱ्याच्या घरी जाणार आहे आणि ह्या विचारांनी बरेचसे पालक शिकवत नाहीत. मला वाटतं तुमच्या ह्या योजनेने किंवा ह्या भूमिकेने जी 1 लाख रुपये तुम्ही 10वी नंतर त्यांच्या देताय भविष्यासाठी, त्यांनी मुलींच्या शिक्षणाचा टक्का वाढेल. बरं, वाढला का तो? हो सर, नक्कीच वाढला. कारण ती योजना सुरू करताना आमच्या शाळेत जी विद्यार्थिनींची संख्या होती त्याच्या तुलनेत आता ती जवळजवळ डबल झाली. वाह. म्हणजे असं बघितलं तर कदाचित त्या क्लासमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे आज. ग्रेट. हा त्याच गोष्टीचा असर आहे किंवा त्याच गोष्टीचा इफेक्ट आहे. तुम्हाला स्वतःला मुलगी आहे का? हो, आहे ना. तिच्याबद्दल, म्हणजे तिच्या शिक्षणाबद्दल काय तुम्ही भूमिका मांडली? सर, माझी मुलगी ऋतुजा घोरपडे असं तिचं नाव आहे. तिचं KG पासून ते 10वी पर्यंत शिक्षण आमच्या शाळेमध्ये झालं. बरं. त्याच्यानंतर तिचं 11वी-12वीचं शिक्षण दुसऱ्या बाहेरचं कॉलेज झालं आणि त्याच्यानंतर जे तिचं मेडिकलचं ती BDS केलं तिनं. तिचं जे शिक्षण आहे ते प्रवर अभिमित विद्यापीठामध्ये झालं. त्यावेळेला त्या अभिमित विद्यापीठाची असणारी फी, त्याचा मी थोडासा विचार केला का समजा सामान्य पालक तर इतकी फी नाही भरू शकत, परंतु ती मुलगी तिनं जे 11वी-12वीच्या वर्गात असताना नीट, CET, JEE याचं जर तिला चांगलं कोचिंग मिळालं, तिला चांगलं त्यात मार्क पडले आणि एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजला जर तिचं ॲडमिशन झालं तर तिची सगळी पुढची फी कमी फीमध्ये तिचं शिक्षण होईल. ही गोष्ट मला माझ्या मुलीच्या शिक्षणावरून पण थोडीशी जाणवली. हां, त्याच्यामुळं मी थोडंसं आणखी त्या गोष्टीला थोडंसं प्राधान्य दिलं. ओके, ग्रेट. बरं, तुम्ही जसं सांगितलं की मुलीचा टक्का वाढला, जी तुम्ही योजना आखली मुलींसाठीची. आज जेव्हा ह्या मुली शिकतात तेव्हा त्यांना पाहून काय वाटतं? सर, ज्या टायमाला ती मुलगी काहीतरी एखाद्या मोठ्या पदावर जाते किंवा चांगले एखादी डॉक्टर, इंजिनियर, CA वगैरे होते, त्यावेळेला खूप मनाला आत्मिक समाधान वाटतं. आपल्या कार्याचं सार्थक झालं, कार्याचं चीज झालं असं वाटतं थोडंसं. फंटास्टिक. आणि याच्यामध्ये गरिबांच्या मुली पण असतील, कदाचित तुम्ही लाख रुपये दिलेत म्हणून ते पुढे शिक्षण घेतलं. सर, आमच्या स्कूलमध्ये शिकणाऱ्या सगळ्या गरिबाच्याच मुली, श्रीमंताची मुलं कदाचित आमच्या शाळेत ॲडमिशन पण घेत नसतील. अर्थात लोकांना ते प्रेस्टीज झालं की फलाण्या शाळेत एवढी फी भरून मुलगा शिकतो, मुलगी शिकते. सगळे गरीब घराण्यातले विद्यार्थी आमच्या स्कूलमध्ये शिक्षण घेतात. आतापर्यंत किती लोक डॉक्टर किंवा किती तुमच्या शाळेतून बाहेर पडलेले झाले असतील किंवा आतापर्यंत म्हणजे आमची शाळेची 10वीची 11वी बॅच पासआउट झाली. म्हणजे साधारणतः जरी त्याला पुढचं एज्युकेशन पूर्ण करायचं तर 4-5 वर्ष तरी लागतात आमची 10वी पासआउट झाल्यानंतर.
तरी साधारणतः 50-60 विद्यार्थी असे चांगले आहे का जे डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, CA झाले किंवा कुठं IT इंजिनियर झाले, फार्मासिस्ट वगैरे झाले, असे 50-एक विद्यार्थी तरी आहेत. फंटास्टिक. आज त्यांच्याकडे बघून तुम्हाला नक्कीच आनंद वाटत असेल की यार माझ्या कामाने कदाचित ते शिकले नसते हो, आणि तिथं तुम्ही त्यांना ते शिक्षण घ्यायलाही मदत केली आणि पुढं हा सर कदाचित आमचं स्कूल त्या गणेशनगरमध्ये इस्टॅब्लिश झालं नसतं तर हे मुलं कदाचित शिकले इतक्या मोठ्या पदावर गेले पण नसते किंवा त्यांना इतकं चांगलं शिक्षण मिळालं पण नसतं. बरं मला एक सांगा, जिथं मराठी शिकायच्या अडचणी होत्या तिथं तुम्ही इंग्लिश मिडियमची शाळा सुरू करण्याचा काय विचार होता? सर आता इंग्रजी भाषा आहे ना ही जगाची भाषा झालेली आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी बहुतेक आहे इंग्रजी भाषेतच चालतं. तुमचं कोर्टाचं कामकाज बघा, कुठलं गव्हर्नमेंट कामकाज बघा. आणि मी स्वतः अनुभव घेतला की माझं मराठी माध्यमात माझं 10वीपर्यंतचं शिक्षण झालं होतं. त्याच्यानंतर इंग्रजी माध्यमात मी D फार्मसी केलं. त्यावेळेला मला काय अडचणी आल्या ते मला माहिती. त्याच्यामुळे मला असं वाटलं का आपल्याला ज्या अडचणी आपण फेस करतो त्या आपल्या पाल्यांना म्हणा किंवा बाकी लोकांना त्याची अडचणी येऊ नये हा एक माझा त्या मागचा उद्देश होताच. ज्या भागात मराठी शिक्षण नाही त्या भागातली मुलं इंग्लिश शिकतायत आजच्या तारखेला, कसं वाटतं हे पाहून? सर ती गोष्ट एकदम माझ्या हिशोबाप्रमाणे आता कॉमन झालेली आहे. कारण गावोगावी इंग्रजी माध्यमाच्या असंख्य शाळा आता आल्यात पण मागच्या 20-22 वर्षापूर्वी 20-22 वर्षापूर्वी नव्हत्या. पण तरी पण आमच्या भागामध्ये चांगल्यापैकी इंग्लिश माध्यमाचे स्कूल होता. प्रवरा पब्लिक स्कूल होते, त्याच्यानंतर डांगे स्कूल एक होते आणि असे नामांकित 2-4 शाळा होत्या आमच्या त्यावेळेला. बरोबर. तर मला एक सांगा, पालक निरक्षर असतील तिथले किंवा मराठी मीडियमचे शिकलेले आहेत आणि मुलं इंग्रजी मीडियमला शिकतात, मग याच्यामुळे काही समस्या जाणवल्या का? जेणेकरून आता आम्ही पुण्यामध्ये अर्धा अभ्यास तर पालकांनाच करावा लागतो घरी. सर ही गोष्ट 100% खरी का इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या जे विद्यार्थी त्यांचा अभ्यास पालकांना घरी घ्यावा लागतो. परंतु आमच्याकडे परिस्थिती याची अगदी वेगळी, उलट परिस्थिती. आमच्याकडे पालक त्याच्या विद्यार्थ्याला ॲडमिशन घेतो, तो आमच्या शाळेवर असलेला विश्वास बघून घेतो. आमच्या शाळेबद्दल त्याच्या पालकाच्या मनामध्ये असलेली भावना म्हणून तो आमच्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतो. त्याच्यामुळं त्या विद्यार्थ्याला फार अभ्यास केलाच पाहिजेत किंवा त्याच्या पालकांनी त्याचा अभ्यास करून घेतलाच पाहिजेत ही काय आमची मानसिकता नसते. असं फंटास्टिक. म्हणजे तुम्ही एवढी क्वालिटी चांगली मेंटेन ठेवली आहे शिक्षणाची की घरी अभ्यास पालकांना घेण्याची गरज नाही आहे. आणि सर ते घेऊ शकत नाही. आमच्या स्कूलचे जे पालक वर्ग आहे तो शेतकरी, मजूर वगैरे असे लोक आहेत, ते त्याला काय शिक्षण घेणार? त्याला जर ते इंग्रजीचा काही गंधच नाही तर तो काय घेणार? तो फक्त त्या शाळेवर त्याचा फेथ आहे, त्याचा विश्वास आहे म्हणून त्याच्या मुलाला आमच्या शाळेत ॲडमिट करतो. फंटास्टिक. बघा मित्रांनो, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आजकाल शिक्षणाचा बाजार मांडलाय. शाळेमध्ये फक्त फिया घेतल्या जातात, पुस्तकं घ्या, दप्तरं घ्या, शाळेकडूनच घ्या. शिक्षण मात्र बाहेर तुम्ही घरी शिकवा नाहीतर क्लासमध्ये लावा. मला फार छान वाटलं बबनराव घोरपडे सरांचा जे काही निष्ठा आहे किंवा ज्या पद्धतीने तुम्ही कदाचित स्टाफलाच एवढं चांगलं ट्रेन केलं की घरी शिकवण्याची गरज नाही. आणि खूप महत्त्वाचं, शाळेमध्ये शिक्षण नाही करायचं आणि घरी करायचं हा प्रकारच चुकीचा आहे आणि त्याला तुम्ही फाटा दिलेला आहे. तर मला वाटतं खूपच चांगलं कार्य. आमच्या स्कूलला तरी त्या गोष्टीची गरज आहे. आमचा पॅरेंट्स शिकलेलाच नाही तो त्याच्या विद्यार्थ्याला काय शिकवणार? ग्रेट ग्रेट ग्रेट. सो खूप महत्त्वाचा भाग आहे आणि हे खरंच वाखाणण्यासारखं काम आहे की जिथं आजकाल सगळी शिक्षक, आमची मुलं शाळेत जातात, शिक्षक सांगतात हा विषयात हा मुलगा कच्चा आहे. अरे कच्चा आहे तर तुम्हाला शाळेत आम्ही फी कशाची भरली आहे? आम्ही शाळेत त्यासाठी तो पक्का व्हावा याच्यासाठीच पाठवला. आम्हाला जर घरी शिकवता येत असतं आम्ही आमचे कामधंदे सोडून त्याला शिकवत बसायचं का? असाही मोठा प्रश्न पडतो. तर तुमची शाळा खरंच मला म्हणजे जे काही तुम्ही सांगताय त्यानुसार एक क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड करणारी. सलग 11 वर्ष 10वीच्या वर्गाचा आमचा 100% निकाल आहे. वाह. आणि 12वीच्या वर्गाचाही 100% निकाल आहे. सगळे विद्यार्थी फर्स्ट क्लास किंवा डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण होतं सर. 90, 95, 92% मार्क आमच्या स्कूलचे विद्यार्थी मिळवतात. बरं. म्हणजे ते क्वालिटी असल्याशिवाय नाही मिळू शकत ना. फंटास्टिक. पण असं काही एखाद्या विद्यार्थ्याबरोबरचा प्रसंग किंवा अनुभव जो तुम्हाला एकदम म्हणजे डोळ्यात पाणी आणू शकेल अशी काही घटना? सर विद्यार्थ्याबद्दलचा एक अनुभव असा आहे का आमच्या स्कूलमध्ये एक विद्यार्थी KGच्या वर्गात शिकत होता. बरं. KGच्या वर्गात शिकत असताना त्याची स्कूल सुटल्यानंतर तो त्याच्या आत्याच्या घरी गेला. बरं. म्हणजे स्कूल सुटून तो घरी गेला आणि त्या आत्याच्या घरी त्या विद्यार्थ्याच्या अंगावर एक लोखंडी रॅक पडली आणि तो विद्यार्थी त्याच्यामध्ये एक्सपायर झाला. ओ माय गॉड. तो अर्थात स्कूल सुटून घरी गेला होता
आणि त्याच्यानंतर ती घटना घडली. ह्या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं. मला असं वाटतं की कदाचित आपली स्कूल नसती तर तो विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आला नसता आणि त्याचं पुढं असं घडलं नसतं. पण असा काही प्रसंग, एखादा विद्यार्थी ज्याच्याकडे फी भरायला पैसे नव्हते किंवा विद्यार्थिनी, आणि मग तुम्ही त्यांना सपोर्ट केला आणि आज ते एक मोठ्या पदावरती आहेत आणि ते तुम्हाला भेटून आज तुम्हाला हे म्हणतात की तुम्ही नसतात तर कदाचित जे आम्ही achieve केलं. सर असं नाही, असं कोणी विद्यार्थी मला तरी भेटलं नाही की त्यांनी फी भरली नाही म्हणून त्याला मी सपोर्ट केला, असं नाही शक्यतो. पण त्याला चांगलं शिक्षण मिळालं याच्याबद्दल तो नेहमी ग्रॅटिट्यूड द्यायला नक्की आला. हे जे काम तुम्ही करताय, हे काम करताना समाजाकडून किंवा लोकांकडून काही टीका, नातेवाईकांकडून काही टीका, मित्रमंडळींकडून काही टीका कधी झाली का या कामाबद्दल? नाही सर, असं काही कधी प्रसंग आला नाही किंवा समाजाने त्या गोष्टीसाठी मला विरोध केला किंवा नातेवाईकांनी विरोध केला अशी गोष्ट नाही. सर, आता एवढी कमी फी घेत आहे, ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, तर जे काही तुमचं शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा तिथं काय ॲडजस्टमेंट करता का तुम्ही? सर, ॲडजस्टमेंट करायची गरज नाही. आम्ही आमचं इन्फ्रास्ट्रक्चर जशी गरज पडेल तसं डेव्हलप केलं. बरं. कारण आम्ही 1 ते 12 वर्ग एकदा सुरू केलेले नाही. आम्ही एक वर्ग जसं सुरू केला त्याला जशी गरज भासली त्या पद्धतीने आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं. बरं. आणि आमच्या स्कूलचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ना ते पुणे मुंबईच्या स्कूलसारखं एकदम स्टँडर्ड इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आमच्या शाळेत बाहेरचा कुणी व्यक्ती आला तर त्याची वाहवा केल्याशिवाय बाहेर जात नाही. फंटास्टिक. आमच्या स्कूलमध्ये प्रत्येक क्लासमध्ये शासनाने आता डिक्लेअर केलं का प्रत्येक क्लासमध्ये तुमचा CCTV असावा. आमच्या स्कूलमध्ये तो 10 वर्षापूर्वीपासून बसवलेला आहे. CCTV. CCTV वा. प्रत्येक क्लासमध्ये CCTV, त्याचं प्रिन्सिपल समोर, त्याचा डिस्प्ले, कोण टीचर काय शिकवतो, कोण विद्यार्थी काय करतो त्यांना पण समजते. हे प्रिन्सिपल बघतंय? हो, प्रिन्सिपल बघतोय. ग्रेट ग्रेट ग्रेट. मला थोडक्यात अजून थोडंसं माहिती पाहिजे. हे बेटी बचाव बेटी पढाओ याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने हे 1 लाख रुपये शेवटी त्यांच्या हातात देता? काय करता, म्हणजे कसं? सर, ज्यावेळेला ती मुलगी आमच्याकडे KGच्या वर्गात ॲडमिशन घेते ना, तिची जी स्कूलची फी त्यापैकी ठराविक रक्कम आम्ही त्या मुलीच्या नावावर फिक्स डिपॉझिट करतो. बरं. असं ती मुलगी पुढच्या वर्षी तिच्या नावाने करता? तिच्या नावावर करतो. पुढच्या वर्षी फर्स्ट स्टँडर्डला गेली, सेकंडला गेली, थर्ड गेली, फोर्थ गेली, स्कूलच्या फीपैकी ठराविक रक्कम त्या मुलीच्या नावावर आम्ही फिक्स डिपॉझिट करतो. त्या सगळ्या फिक्स डिपॉझिटच्या पावत्यांची व्याजासह होणारे 1 लाख रुपये आम्ही त्या 10वी नंतर त्या मुलीला परत देतो. एकदम साधी सोपी स्कीम आहे, काहीच त्याच्यामध्ये अवघड नाही. ग्रेट. म्हणजे कोणी सहज करू शकतं किंवा ते फार समजायला अवघड आहे असं काहीच नाही. फक्त एक वेगळा विचार मांडला. तुमची फक्त मनामधून ती इच्छा पाहिजे, तुमचं तेवढं दातृत्व तुमच्यात पाहिजे. आणि जर ते इच्छा असेल तर मग तुम्ही काही करू शकता, इच्छा नसेल तर मग कॉम्प्लिकेटेड वाटतं. काहीच होऊ शकत नाही. हो. पण जे विद्यार्थी किंवा तरुण मुलं आहेत ज्यांना काहीतरी वेगळं शिकायचं आहे किंवा वेगळं काहीतरी शिक्षण क्षेत्रामध्ये करायचं, अशा लोकांना काय संदेश द्याल? सर, शिक्षण क्षेत्र जे आहे ना हे काही पैसे कमवायचं साधन नाही. ती एक सेवा आहे, एक पुण्याचं काम आहे, समाज घडवण्याचं काम आहे. तुम्हाला जर व्यवसाय म्हणून त्या गोष्टीकडे बघायचं असेल तर तुम्ही त्याच्यात येऊच नका, माझा प्रामाणिक सल्ला आहे. तुमची जर सेवा करण्याची इच्छा असेल, तुम्हाला काहीतरी विद्यार्थ्यांसाठी समाजासाठी करायचं असेल तरच तुम्ही या शाळा सुरू करण्याच्या वगैरे व्यवसायात पडा, अन्यथा त्यामध्ये तुम्ही पडू नका, असा माझा सल्ला आहे. जनरली तर मग असं पाहिलं जातं की शाळा हा चांगला व्यवसाय आहे, त्यातून चांगलं उत्पन्न येऊ शकतं. सर, शाळा हा व्यवसायच नाही. बरं. शाळा हा व्यवसायच नाही. व्यवसाय भरपूर पडले ना सर बाहेर. स्कूल चालू ना काही व्यवसायामध्ये मोडतो असं मला नाही वाटत. पण आमच्या पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी तर तसंच आहे. आणि पालकांना त्याची गरज आहे. म्हणजे जर तुम्ही 10-20 हजार रुपये घेऊन जर शाळा चालवत असाल तर त्या शाळेत मुलं पाठवणं म्हणजे अपमानास्पद समजलं जातं आमच्याकडे पुण्या मुंबईमध्ये. आणि जर महागड्या शाळेमध्ये मुलगा जातोय तर तो अभिमानाने सांगतो माझा मुलगा फलाण्या शाळेत आहे, तिथं त्याला 2 लाख रुपये फी भरली जाते. ही पालकांची जी मानसिकता आहे, म्हणजे सक्सेस सिम्बॉल किंवा स्टेटस सिम्बॉल करून टाकलंय शाळेचं शिक्षण, अशा लोकांना काय उद्योग? सर, ही शहरी पालकांची मानसिकता आहे. शहरामध्ये ज्यांच्याकडे खूप जास्त पैसा आहे अशा लोकांची पैसे नसले तर कर्ज काढून भरतात. पण आमच्याकडच्या पॅरेंट्सची अशी मानसिकताच नाही. त्या पालकांना काय म्हणत नाही, ज्यांची अशी मानसिकता आहे की लय पैसे दिले म्हणजे चांगलं शिक्षण आणि पैसे कमी दिले म्हणजे वाईट शिक्षण, ही जी मानसिकता ठेवणारे पालक आहेत त्यांना काय संदेश द्या? सर, ती मानसिकता त्यांची चुकीची आहे. ओके. जिथं तुम्ही फी जास्त भराल तिथं तुम्हाला चांगलं शिक्षण मिळतं, ही तुमची कन्सेप्ट आहे ना, ही चुकीची आहे असं मला वाटतं. बरोबर.
याच्या अगोदर जे विद्यार्थी शिकले किंवा जे ISI झाले, कलेक्टर झाले, सर मराठी माध्यमाच्या हा, शाळेमध्ये JLP शिकले. महानगरपालिका खूप खूप असे आहेत ना का जे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकले, आज ते कलेक्टर झाले, ISI झाले, आहेत ना. बरोबर आहेत की? तुम्ही जास्त सगळेच आहेत मी तर म्हणेन. हा जास्त फी भरली म्हणूनच तुम्ही तिथपर्यंत जाता असे काही नाही. खूपच छान गोष्ट सरांनी सांगितली आहे. मित्रांनो, आपण कर्ज काढून शाळेच्या फिया भरतोय, खरंच गरज आहे का याचा विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतः कोणत्या शाळेत शिकलात? आज फक्त सक्सेस सिम्बॉल किंवा स्टेटस म्हणून तुम्ही जर मुलांना महागड्या शाळेमध्ये पाठवताय तर नक्की एकदा विचार मंथन करण्याची गरज आहे. आणि खरंच शिक्षण कुठेही घेतलं जाऊ शकतं. आम्ही JDP ला शिकलोय, मला वाटतं सर तुम्ही पण JDP ला शिकलेला जिल्हा असाल. परिषद आज शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठं भरीव काम करतायत किंवा बेटी पढाओ बेटी बचाओ याच्यामध्ये भरीव काम केलंय, योगदान दिलंय. तर मला नाही वाटत की कुठं शिकता याने काय फरक पडतो. महागडं शिक्षण म्हणजेच तुमचा मुलगा काही कलेक्टर होईल असं काही नाही आहे. आणि तुम्ही जर IAS IPS जे झालेले अधिकारी आहेत किंवा आज जे चांगल्या ठिकाणी उंचीवर पोहोचले ती लोक सुद्धा JDP महानगरपालिकेचे आहेत. त्यामुळं नक्की हा विचार करणं अंतर्मुख होऊन गरजेचं आहे असं मला वाटतं. सर, शेवटचा प्रश्न, तुमच्या शाळेतला शिकलेला विद्यार्थी भविष्यात तुमच्याकडे आला आणि तुमच्या शाळेमुळं किंवा तुमच्या शाळेच्या शिक्षणामुळं माझं आयुष्य जे काय आज सुंदर घडलंय किंवा मी सक्सेसफुल झालंय असं जर म्हटलं तर जे काही मेहनत केली आहे त्याचं चीज झालं असं नक्कीच तुम्हाला वाटेल? सर नक्कीच वाटेल. अशा वेळेला म्हणजे काय भावना असू शकतील तुमच्या? हा, म्हणजे आपण या स्कूलसाठी जी मेहनत घेतली, जे छोटंसं रोपटं लावलं, याचा एवढा मोठा वटवृक्ष झाला, त्याचं कदाचित हे गोड फळे असं मला वाटेल. ओके, फंटास्टिक. सो बबनराव सर, तुम्ही इथं आलात, आमच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात. मित्रांनो, शाळा किंवा शिक्षण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध म्हटलेलं आहे. खूप साऱ्या लोकांनी याचा व्यवसाय केला आहे, काही लोकांनी हे एक सेवा काम म्हणून हातात घेतलं आहे. बबनराव सरांचं मला हा उद्देश फार आवडला होता की मुलींना वाचवा, मुलींना शिकवा. फक्त म्हणणारे खूप आहेत पण त्यांनी त्याच्यामध्ये कार्य सुरू केलं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, हे अधोरेखित करण्यासारखं आहे. तुम्ही काय करू शकता बेटी पढाओ बेटी बचाओ या कार्यासाठी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सरांच्या शाळेला नक्की व्हिजिट करा जर जमलं तर. कशा पद्धतीने त्यांच्या शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कशा पद्धतीने ते मुलांना शिकवतायत आणि जी लोक भविष्यात शाळा किंवा शिक्षण क्षेत्रात पुढे जाण्याचा विचार करतायत किंवा समाजसेवा म्हणून जाण्याचा विचार करतायत, नक्कीच बबनराव सरांकडून आदर्श घेऊन तुम्ही सुद्धा या समाजासाठी या देशासाठी खूप काही करू शकता. बबनराव सर, तुम्ही आलात त्याच्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर. पुढील कार्यासाठी मनी अकॅडमी आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. खूप खूप आभारी आहोत.